स्वप्न लोक भिवंडी टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल नारायण स्मृति चषक का आयोजन दापोड़ा के ग्राउंड में खेला गया। हम आपको बता दें कि इस साल जो है अध्यक्ष जेके महात्रे साहब हैं, उपाध्यक्ष सावन महात्रे साहब हैं और इस अवसर पर बहुत सारे मान्यवर उपस्थित थे, जहां पे आप देख सकते हैं कि माननीय श्री भारतीय जनता पार्टी जिला उपाध्यक्ष यशवंत सोरे साहब, हरिश्चंद्र भोई साहब और आए हुए थे माझी पंचायत समिति सभापति व बहुत सारे मान्यवर वहाँ पे उपस्थित थे। तो चलिए हम देखते हैं वहाँ का कुछ दृश्य और लास्ट में आप सुन सकते हैं माननीय श्री जेके महात्रे साहब का, जो रोटरी क्लब के अध्यक्ष हैं, क्या कह रहे हैं और श्री सावन महात्रे साहब ने भी क्या कहा उसे भी आप सुनिए। वीर बजरंग कारिवली संघाला, जय बजरंग कारिवली संघाला 6 धावांची। सात मध्ये 6 हो, आता थोडेसे इंजर झालेत मला वाटतं। बॉल स्टेप आउट झाला, फटका खेळ चांगला, एक धाव वेगाने पूर्ण केली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि मला वाटतं 2 धावा देखील सहजरित्या कंप्लीट केल्या जातील। 2 धावेनं धावफलक आता 59, 59 धावा, अजूनही 3 धावांची गरज आहे। बॅकफुट वर दिसा, स्टेप आउट झाले, एका अतिशय वेगाने पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला जातोय संदीप पाटील आणि मला वाटतं 2 धावा या ठिकाणी झाल्यात पूर्ण आणि अशा पद्धतीने मेगा फिनाले मध्ये आणि तुम्ही करा जाना करायचं ना, पहिले मॅचवर लक्ष द्या। तोच ना मोठा घरी येणार ना, आम्ही बाहेर मान मारतो जरा तिकडे वा, जरा आदेश या एकदम भिवंडीचे अध्यक्ष सन्माननीय कैलास महात्रे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत। बजरंग खारिवली संघानं खारिवली पिंपळासनं टॉस जिंकला, फक्त डिसिजन सांगायचं पिंपळास बॅटिंग भिवंडी रूरल चषक 2026 आपण पाहतोय आणि संपूर्ण मला वाटतं रोटरी क्लब या ठिकाणी आलेले आहेत। नवीन बॅटर लवकर या, लवकर यायचंय, थोडासा वेग वाढवायचा आहे पावलांचा। उन्हामध्ये देखील उभे राहून शुभ सन्मान माझी आपली यांचंही आम्ही कौतुक करू। धन्यवाद। इकडे बघा होत आहे, त्यानंतर संजय होत वेलकम, सुस्वागतम आपलं पुन्हा एकदा रोटरी क्लब ऑफ भिवंडी। बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट विकेट काढले, त्यानं दाखवली त्यांनी दाखवला
बीचा पाहायला मिळाला 85 धावा। रुरल 2026 तसेच नारायण स्मृती चषक 2026 चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघाचं नाव जय बजरंग कारिवली। या सर्वांनी यायचं रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल चषक 2026 आणि नारायण स्मृती आयोजक यांनी चांगल्या प्रकारे अशी योजना आम्ही आखलेली। त्या योजनेमध्ये सर्व संघाने आम्हाला इतकी मेहनत करून आम्हाला सहकार्य केलं। पहिला मी त्यांच्या सर्व संघांचे अभिनंदन करतो की खरोखर त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिला। तसेच आमचे पंच जे पंच आहेत त्या पंचांनी चांगली भूमिका पार पाडली, त्यांचे सुद्धा मी एक अभिनंदन करतो। आणि आमच्या या रोटरी क्लबने अशा स्पर्धा रंगवल्या की तुम्हाला पाहण्यासारखे योग्य असे सामने झाले, खतरनाक झाले। पूर्वी आम्हाला असं वाटायचं की खेळाडू खेळतात पण खेळाडू घडवतात पण। आज तुम्हाला माहिती असेल या क्रिकेटमधून भावेश पवार सारखे, प्रथमेश ठाकरे सारखे खेळाडू या भिवंडीने चांगल्या प्रकारे आपण पाठवून दिले, म्हणजे पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव गाजतोय। आज तसे प्लेअर घडवले आपण। आणि मी खरोखर दोन शब्द मला असे बोलावेसे वाटले की या स्पर्धा रंगवण्यामागे माझे कॅमेरामॅन, माझे सर्व जे मंडळी होती यांनी चांगल्या प्रकारे साथ दिली मला। आणि तसेच माझे मित्र नारायण स्मृतीचे रोटेरियन सावंत म्हात्रे हे खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलं। खरोखर सर्वांचे मी अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। बक्षीस आता बघा, जसे आमच्या बोर्डिंग मध्ये कसं त्यांचे एक नियम आहे, अटी आहेत, त्यांना त्या दिलेल्या त्या अटीप्रमाणे त्यांचं बक्षीस आम्हाला द्यावं लागतो की त्यांचं मानधन असतो। त्या मानधन ठरल्याप्रमाणे त्यांचं ते ठरलेलं असतं त्याप्रमाणे आम्हाला ते देणंच भाग असतो। आणि ते आम्ही चांगल्या प्रकारे कोणाची काही कमी पडू दिलं नाही आणि त्या प्रकारे आम्ही देऊन टाकलं। आणि विजयी संघामध्ये मी खरोखर अभिनंदन करतो कारिवली संघाने की पहिली वेळ मानकोली या संघाला जो हरवला तो एकदम जबरदस्त असा संदीप पाटील म्हणून जो खेळाडू खेळला तो माझा भाचा लागतो। तरी पण त्याने अर्धशतकाच्या वरती रन्स काढले, चांगले छक्के मारले, बघण्यासारखे होते। आणि आता फायनलच्या मॅच मध्ये सुद्धा टुर्नामेंट त्यांनी गाजवली। खरोखर अभिनंदन करतो आणि सर्व खेळाडूंचे, कारिवली संघाचे, तसेच इतर सर्व जमलेले, तसेच आमचे अध्यक्ष या कार्याध्यक्ष इथे हजर राहिले देवानंद पाटील दापोडा गावचे। खरोखर त्यांनी इतकी मेहनत घेतली की मी त्यांचं म्हणजे आता माझ्या लक्षात नव्हतं आलं, पण मला समजलं की खरोखर त्यांनी खूप म्हणजे त्यांनी सांगितलं मला की कुठल्याही एखाद्याची दखल आली त्यांच्या पुढे तर ते सरळ सांगणार की पहिला तू तिकडे जा, आम्ही ते दखलेचं निवारण करतो। आणि मी त्यांना खरोखर मानलो की चांगल्या प्रकारे काम झालं आणि आजचा समारंभ चांगल्या प्रकारे व्हावा आणि झालं। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या गावामध्ये मी मॅची ठेवणार होतो क्रिकेटच्या, पण गावामध्ये थोडासा अडचण होती। आता इलेक्शन झाला, मैदानाची नादुरुस्त झाली होती, त्याच्यामुळे मग मला ऐतिवेळेला हा मैदान देवानंद पाटील यांनी मला मिळवून दिला आणि इथे मी त्या स्पर्धा केल्या। त्यांचा मला भरपूर पाठिंबा मिळाला देवानंद पाटील यांचा। आणि त्याच्यानंतर रोटरी क्लबवाले ते खांद्याला खांदा लावून उभे राहिले। ते बोलतात काय मदत लागेल तर आम्ही तुम्हाला करू, 1 लाख तरी करू। ते हिशोबात आम्ही घेतल्या स्पर्धा आणि आज स्पर्धा एकदम सक्सेस झाल्या। तसे माझी टीम नारायण स्मृती भादवड ते टीमची पोरं आली, त्यांनी थोडी मदत केली आणि हा कार्यक्रम एकदम सक्सेस झाला। सहकार्य केलेलं आहे, देणगी स्वरूपात असेल कुठल्याही स्वरूपात असेल, आपण सहकार्य केलेलं आहे। त्या सहकार्याचे आपण आभार कशा प्रकारे व्यक्त करणार आणि विजयी उपविजयी संघांचे आपण अभिनंदन कशा प्रकारे? ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सगळ्यांचा मी आभारी आहे।
कोणी लहान मोठे जे द्यायचे त्यांनी मनापासून दिलेले आहेत. काही लोक देणार होते, काही लोक आले नाही इलेक्शनमुळे, काही लोकांचे लग्न हल्दी असल्यामुळे इथे गर्दी अजून झाली असती, पण हल्दी लग्न जाम असल्यामुळे बरीच लोक आली नाही. पण तरी त्यांचे मी आभारी मानतो. आणि बाकीचे काय विषय, कारिवली आणि हे पिंपलासवाले खेळले. पिंपलासवाले शुक्रवारी निघालेले होते फायनलवाला डायरेक्ट, आणि कारिवलीवाल्यांनी दिवसभर खेळून प्रत्येक मॅच जिंकली चांगल्या प्रकारे. आणि पहिलीच मॅच ही त्यांची याच्यात त्यांनी भाग घेतला मास्टरमध्ये, आणि ते डायरेक्ट फायनलपर्यंत गेले. त्यांना मी खरोखर शुभेच्छा देतो, का त्यांचा खेळ बघितला, जाम सुंदर खेळ त्यांनी दाखवला. आणि इथे बरेच मान्यवर आले, त्यांनी उपस्थिती दाखवली. रोटरी क्लबचे सर्व आले, त्याने उपस्थिती दाखवली. माझे मित्र आले, परिवार आले, काही प्रेमाची माणसं आली, त्यांनी उपस्थिती दाखवली. त्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो पुढचं आयुष्य.